पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर इथलं आर्थिक गणित जे आहे ते पूर्णपणे सध्या बिघडून गेलेलं आहे. कारण उत्पन्नाचं दुसरं साधन खरं तर काश्मीरमध्ये नाही, पूर्णपणे टुरिझम म्हणजे पर्यटनावर इथलं सगळं अर्थचक्र आहे ते चालत असतं. आणि सध्या पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे. अनेक लहान मोठ्या उद्योजकांचं नुकसान होतं आहे, पूर्णपणे अर्थचक्र थांबलेलं आहे. आणि मी अशा एका ठिकाणी आहे, एका तरुणानं इको फ्रेंडली कॅम्पिंग साईट ही एक सुरू केलेली आहे. आपण जर पाहिलं तर अतिशय आकर्षक पद्धतीचं एक छोटंसं टुमदार हे रिसॉर्ट आहे. जवळपास 6 टेंट आहेत हे अशा पद्धतीचे. आपण बऱ्याच वेळेला ज्यावेळेला पिकनिकला जातो त्या वेळेला आपण अशा टेंटमध्ये राहत असतो. पण पहलगाममध्ये अगदी मोठी हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत. पण त्याला पर्याय म्हणून हे इको फ्रेंडली म्हणजे ही छोटी झाडं लावलेली आहेत. आपण पाहतोय नुकताच त्याचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. आणि पूर्ण पाहिलं तर इको फ्रेंडली पद्धतीचं खरं तर हे रिसॉर्ट आहे. आणि मी सुरुवातीला हे दाखवतो म्हणजे कशा पद्धतीचे हे टेंट आहेत. म्हणजे दोघांसाठीचं हे राहण्याचं ठिकाण आहे. आणि इथं तुम्हाला आल्यानंतर जेवण असेल, नाश्ता ते हे देखील म्हणजे सगळ्याची सोय इथं करण्यात आलेली आहे. हा दुसराही टेंट म्हणजे ह्या टेंटमध्ये तर एकूण 14 जण आरामामध्ये राहू शकतात. कारण थंडगार वातावरण आहे सध्या. अजूनही बर्फवृष्टी जरी नसली तरी पहलगाम, कुलगाम किंवा सोनमर्ग, गुलमर्ग असेल या भागामध्ये खरं तर थंडगार पूर्ण वातावरण पाहायला मिळतं. आणि पूर्ण हा हिरवळीचा परिसर आहे. आणि त्यामध्ये हे या काश्मीरी तरुणानं इको फ्रेंडली कॅम्पिंग साईट तयार केलं होतं. मी खरं तर त्याच्याशी आता बोलणार आहे. भाई साहब, नाम क्या है? तासिम अशरफ। कब चालू किया था आपने, कितने साल हो गए? मेरे को तो 2-3 साल हो गए चालू करते हुए। हाँ। अब पहले आज मैं फिर से आया था, 2-3 दिन हो गए थे मेरे को ये स्टार्ट करते हुए। यानी हमला होने से पहले ही स्टार्ट किया था आपने? जी जी। और कितना रेंट है एक टेंट का? 1500-2000। हाँ। जी। तो अभी हमला होने के बाद कोई आया है या नहीं? अभी कुछ भी बुकिंग नहीं है, अभी तो खाली बैठे हुए हैं। ओके, अभी जो ये 6 टेंट है किसी में भी बुकिंग नहीं है? ना ना, अभी कुछ में किसी में भी बुकिंग नहीं है। तो पूरा नुकसान ही है अभी? हाँ, पूरा नुकसान है। और आपके साथ अभी कोई वर्कर्स है यहाँ पे? जी, मेरे पास 2 थे, मैंने उनकी अभी छुट्टी कर दी है, तो मैं खाली अभी इसको चला रहा हूँ। तो आपको लगता है पहले जैसे अभी पहलगाम हो जाएगा आशा? आशा तो बहुत है, टूरिस्ट वापस आ जाएंगे और फिर से मेरा कारोबार शुरू हो जाएगा। जब पहले पहलगाम पहले जैसा था तब बुकिंग होती थी? जी जी, बुकिंग थी। ऑनलाइन? जी, ऑनलाइन भी थी और ऐसे भी बुकिंग आ जाती थी। तब मेरे पास टाइम नहीं होता था ज़्यादा। अब इस टाइम तो बैठे हुए हैं, बहुत बेकार है। और इसके अलावा आपका दूसरा कोई इनकम सोर्स है या इसी पर? ना, खाली इसी पे है। कितने लोग हैं घर पे आपके? घर पे तो 5 है, हाँ। मम्मी पापा, भाई और मैं, और बहन 2। तो यही स्थिति सभी रिसोर्ट में है? जी जी, हर जगह यही सिलसिला है इस वक्त। प्रत्येक जागेला खरं तर हीच परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक रिसॉर्टमध्ये किंवा हॉटेलमध्ये हीच परिस्थिती असल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. आणि खरं तर टुरिझम म्हणजे दुसरं उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे त्याच्यावरच सगळी कुटुंबं अवलंबून असतात. आणि जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्यामुळं हा मोठा फटका पहलगामला बसलेला आहे. इतक्या वर्षांच्या काळामध्ये पहिल्यांदाच खरं तर पर्यटकांवर हा थेट हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळं आता पुन्हा पहिल्यासारखं पहलगाम कधी होणार याचीच प्रतीक्षा काश्मीरवासियांना असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम, काश्मीर.